आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. नमस्कार मंडळी, नवीन ट्रिप घेऊन आलोय. आता आम्ही चाललोय 5 शंकराची देवस्थान आहेत आपल्या महाराष्ट्रातील आणि पहिला म्हणजे त्र्यंबकेश्वर. सो पहिला त्र्यंबकेश्वरला चाललो आहे. आता रात्रीचे वाजलेत 11:30 आणि त्र्यंबकेश्वरचा 4 तासांचा प्रवास आहे. जवळजवळ 150 किलोमीटरच्या आसपास रनिंग करायचे आणि शेट आमचे ड्रायव्हिंग करणार आहेत. सो चला रात्री आता कसं काय सफर होतं आहे कसं काय बघूया रात्री. चला म्हणजे बाय बाय. ट्रिपला निघालो आम्ही. स्टार्टिंग पासून आमच्या शेटने शिवी द्यायला चालू केलेली आहे. भाऊ मोठा असल्यामुळे आम्ही जास्त काही बोलत नाही. पहिला डिझेल भरला आम्ही 3662 रुपयाचा. जवळजवळ 4.5 लिटर डिझेल बसलेल्या गाडीत. बघू आता पुढचा प्रवास आमचा चालू झालेला आहे. सोनारपाड्याचे 3 मेंबर आहेत. एक ललित काट्याचा मेंबर आहे. लांबून मेंबर जमा केले आमच्या शेटनी. गणपती अप्पा मोरया, मूर्ती मोरया, हर हर महादेव. इथं असेल एवढं महाग असेल की बाबू नाही एकदा. इथं राहायला. गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. तर आमची सकाळ झालेली आहे आणि किती वाजले? सकाळचे 6:15 5:30च्या दरम्यान आम्ही पोचलो. आंघोळ वगैरे झालेली आहे आमची आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघतोय. सगळ्यांची पावडर टेकली चालू आहे. सो तुम्हाला दाखवत नाही ते. लाजाळू आहेत थोडे आमचे मित्र. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. रात्री अथक परिश्रम झालेले आहेत खूप. ते नाही सांगू शकत आम्ही, फक्त मनाने भावना व्यक्त करू शकतो. परत आमचा शेट रागवेल त्यामुळे आम्ही काय बोलत नाही त्या गोष्टीबद्दल. नीटला जरा. हा बघा, फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे आणि मंदिराचा कळस तुम्ही बघू शकता. लालचंद भंडारी व्लॉग्स आपले युट्यूबर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर्जा राजेशी जोडी पुढे चाललेली आहे. आम्ही पाठवणे सोमनाथ भाऊ आपल्या सोबत आहे. तर मंदिरात जाऊया, दर्शन करूया. ज्योतिर्लिंगांपैकी एक असं आपल्या महाराष्ट्रात तिथे चाललेलो आम्ही. एक शिक्का असतो पटापट लावून झालं. आता या भाऊ लावून घ्या. चला मंडळी, फायनली पोहोचलेलो आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. इथून एंट्री आहे. सो भरपूर सारे भक्त आलेले आहेत. सकाळी सकाळी गर्दी होते. सकाळीचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही मंदिरात चाललो. मंदिराच्या पाठीमागून आम्ही चाललो. आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर अशी एंट्री आहे. असं वाटतंय मला. चला मंडळी, फायनली त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही इथून पुढच्या दिशेने वाटचाल करू. जवळजवळ 5 तासाचा रस्ता आहे इथून आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. मंदिराचं लोकेशन तुम्ही दाखवतो तुम्हाला. असं शिवकालीन मंदिर, ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री त्र्यंबकेश्वर.
चला आता आम्ही इथून घृणेश्वरच्या दिशेने वाटचाल करू. 5 तासाचा रस्ता आहे. मंडळी नजारा बघा, जरा सप्ताला. चला मंडळी, त्र्यंबकेश्वरहून आम्ही निघालोय आता घृणेश्वराला. घृणेश्वराचं दर्शन घ्यायला चाललोय आणि घृणेश्वराचं जवळजवळ इथून 220 किलोमीटर आहे. सो आम्ही सकाळी जवळजवळ 170च्या आसपास आलोय. आता इथून 220 जायचं आहे. चला वाजलेत आता 8:45. बघूया आता किती मंडळी बघा, घृणेश्वरला पोहोचलो आपण फायनली. बालचंद शेट यांनी गाडी चालवली आहे भरपूर आणि आता आम्ही घृणेश्वरला पोहोचलो आणि मंदिराच्या दिशेने जातोय. हर हर महादेव शंभूचा नारा घेऊन आम्ही घृणेश्वरला पोहोचलेलो आहे. तब्बल कंप्लीट 12 वाजलेले आता घड्याळामध्ये. आम्ही एंट्री करणार आहोत मंदिरात. 3.5-4 तास लागले रे. चांगलं लागलं काय दीदी बेलपत्री फूल लेके जा. मोबाइल कॅमेरा बाहर कराना है, मंदिर में लाना सख्त मना है. विष्णेश्वर बोलतात, घृणेश्वर बोलतात, दोन्ही नावं एकत्र आहेत. मोबाईल कॅमेरा बाहेर ठेवून. आणि मंडळी आतमध्ये आम्ही दर्शन घ्यायला गेलो त्यावेळी इथली पद्धत आहे, दर्शनाला जाताना कपडे काढून द्यायचे वरचे, बनियान आणि शर्ट. सो बनियान आणि शर्टावरती सेकंड टाईम दर्शन घेतलेलं आहे. पहिला तर आपण सज्जनगडावरती घेतला होता आणि आता इथे घृणेश्वरला. तर आता इथून औंढ नागनाथ ना औंढ नागनाथ आता आम्ही तिकडे निघणार आहे. तो सुद्धा 200-250 किलोमीटरचा पल्ला आहे आणि आता आम्ही निघतो इकडनं. दर्शन खूप छान झालं. देवाच्या गाभाऱ्यापर्यंत हात लावेपर्यंत दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं. हर हर महादेव. चला हर हर महादेव. चला मंडळी, वेरूळच्या लेण्या बघायला आलो आम्ही. 7 जणांची 7 तिकीटं आणि आमची मंडळी इथे उभी आहे आणि सगळे आता लेण्या बघायला जाणार आहेत. पहिला तर आम्ही जेवण सोबत आणलं आहे, ते जेवण करू आणि मग वरती जाऊया. समोर लेण्या आहेत. मध्ये रील्स व्हायरल होत होत्या, त्याच ठिकाणी आलो आम्ही आता. म्हणलं या जेवायला. आम्ही एक टायमाचा जेवायला सोबत घेऊन आलो होतो आणि तो आता आम्ही जेवण करतोय सगळे मिळून. एकत्र जेवण्याचा आनंद शाळेच्या नंतर आज घेतोय मित्रांसोबत. कसं जरा बरं वाटतं ना जेवायला. आणि बालचंद शेठ बरोबर आम्ही शाळेत जेवण केलेलं आहे. लालचंद शेठ बरोबर सुद्धा केलेलं आहे. बाकी आता नवीन आहेत. चला जेवण करूया. कोणाकडनं? बालचंद शेठ नको बाई, त्याला दाखवायला नको. मंडळी नजारा बघा, खूप सुंदर आहे. आणि काही दिवसापूर्वी ह्या लेणीची ना इंस्टाग्रामवरती व्हिडिओ खूप व्हायरल झाली होती आणि तीच ती लेणी आहे वेरूळची. दा कुठली? वेरूळ ना? एल्लोरची लेणी खूप रील्स व्हायरल गेली होती आणि त्याच ठिकाणी आम्ही आलेलो आहे. बघा कशी लेणी आहे. हत्तीचे सोंडाविंड तुटले रे एकदम. हजार बक्षीस उत्पन्न व्हायचे. जेवढे पडले, जेवढे उत्पन्न झाले,
कहाँ गल दिलीप से बात कर फोन कर। लोकेशन प्लॅन ह्याला कॅश म्हणजे इथे आपण तो आता एकच बघितला जवळजवळ ते 30 पॉईंट आहेत असं काहीतरी 30, 32, 34 पॉईंट आहेत याच्यामध्ये. या डिपार्टमेंट मध्ये आणि हा. मंदिर कुठला कैलास मंदिर नाही काय छोटा कैलास मंदिर आहे ना. हा छोटा कैलास मंदिर केव आपण येऊ बघितलं 30 नंबर. ओके हा इथे धबधबा पण आहे बघ पाहू बाजूला हा तो आहे का तो. बोल मंदिराचा इतिहास सांग. आज आम्ही एल्लोरा लेणी इथे आलेलो होतो. तर इथे भव्य अशा लेण्यामध्ये मंदिरं बांधण्यात आलेली आहेत. या मंदिरात नाव असं कैलास मंदिर असं दिलेलं आहे. पण या मंदिरात बांधण्यासाठी 10 पिढ्यांचा प्रवास झालेला आहे आणि कमीत कमी 200 वर्षे लागलेले या मंदिर निर्मितीसाठी. हा मंदिर राष्ट्रकूट या राजाने बांधण्यात आलेला आहे. आणि या मंदिराची निर्मिती वरतून खालपर्यंत करण्यात आलेली आहे. सहजा खालून वरपर्यंत करतात पण वरतून खालीपर्यंत करण्यात आलेली आहे. चला मंडळी आमचे 2 देवस्थानं झालेली आहेत. आता आम्ही 3ऱ्या देवस्थानाच्या दिशेने वाटचाल करतोय. औंढा नागनाथ इथून जवळजवळ 330 किलोमीटरचा पल्ला आहे आणि 4 तास 25 मिनिटाची रनिंग आहे. 7 वाजले 3 म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू. तिथे दर्शन घेऊ आणि परत 4थ्या दर्शनाकडे निघू. कारण उद्याचा पल्ला खूप मोठा आहे भीमाशंकरचा 9 तासाचा. सो त्यामुळे आम्ही उद्याच निघू. उद्या लवकर निघू कुठेतरी रात्री स्टे करू आणि पुढे निघूया. चला गाडी आतमध्ये. आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ. चला म्हणजे 8व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करूया. आजच्या दिवसातलं हे 3रं दर्शन आहे आमचं. खूप छान दर्शन झालं. दर्शन पूर्ण गाभाऱ्यात आहे. खाली उतरावं लागतं आणि खाली उतरून खाली वाकूनच दर्शन घ्यावं लागतं कारण पूर्ण तिथे उभं राहायची जागा नाही आहे. सो खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघतोय अजून एक ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग तिकडे चाललं आहे आणि तिकडे स्टे करणार आणि सकाळी तिथलं दर्शन घेणार आणि तिथून मग भीमाशंकरला जाणार. असं आता 2 देवस्थान बाकी आहेत. टोटल आपले 3 दर्शन झाले. 4 आणि 5 असे 2 बाकी आहेत. आता गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी. आता 2रा दिवस आणि आम्ही आता आहेत परली वैजनाथला. काल 3 दर्शन झाले आणि आजचा 4थं दर्शन आणि 5वं दर्शन आपला भीमाशंकरचं आहे. आपण चला 4थ्या दर्शनाला जाऊया परली वैजनाथला. सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. सगळ्यांनी आंघोळ बिंघोळ केलेली आहे. तर आता आपण परली वैजनाथचं दर्शन घेऊया. हे इथून आतमध्ये टाकू नाही ना. अरे इथे कमान दिली. इथे कमान संजीवन समाधी आहे ती. चालू बुजून करतात लोक तुला माहित नाही. नॉर्मली फायनली पोचलो आम्ही वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान. बंधू लोक आमचे सगळे चढतात वरती. दर्शनाला वरती जायला लागतं.
जयेश पाटील आज सुट्टीवरती आहेत, 2 दिवस झाले. अरे राव दे रे, आमचा नातेवाईक आहे ना. पाटील केलं मी तुला सातबारे. चला मंडळी, परली वैजनाथचं आमचं दर्शन झालं. दर्शन एवढं सुंदर झालं, गाभाऱ्यात कोणीही नव्हतं आणि त्यामुळे व्यवस्थित दर्शन करता आलं आम्हाला सगळ्यांना आणि खूप सुंदर दर्शन झालं. आता आम्ही इथनं निघतो भीमाशंकरला. जवळजवळ 8.5-9 तासाची रनिंग आहे. त्याच्यामध्ये जेवण खावण नाश्ता वगैरे थोडंसं अजून 10 तास पकडून चालू आपण. 8 वाजले, संध्याकाळी 8 वाजतील पोचायला. नाही 8 नाही, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण 4 वाजेपर्यंत आपण पोचायचा प्रयत्न करू तिथे. तर रस्त्याला जाणारी अपडेट तुम्हाला मिळेलच. कारण भीमाशंकर आणि तिथून जाताना जो आपला मालशेज घाट, नैसर्गिक मिनी काश्मीरसुद्धा बोललं जातं त्याला, त्या ठिकाणी पण आपण जाणार आहे. चला. आणि रस्त्याला काल येताना एवढे दृश्य भारी भेटले की असं वाटत होतं की काश्मीरला जाण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा खूप सुंदर सुंदर दृश्य आहेत. म्हणजे डोंगर झाले, शिवलिंग आहे, डोंगर झाले, त्याच्यानंतर ढगांचे निळे निळे वेगवेगळे ढग इथे बघायला भेटले. खूप सुंदर वाटलं. फुल ड्रायव्हिंग आम्ही जवळजवळ 1000 किलोमीटर ड्रायव्हिंग केली आहे आणि अजून जवळजवळ 400 किलोमीटर ड्रायव्हिंग आहे. जायचं आपल्याला अपडाऊन. अजून इथून भीमाशंकर 160 किलोमीटर आहे आणि मग तिथून घरी आपला जवळजवळ 200-250 किलोमीटर. फुल ड्रायव्हिंग आहे. छान ड्रायव्हिंग केली पण. अजून 2 तास कर तू, बघतो आम्ही बघतो. ठीक आहे. भीमाशंकरला गेलो होतो पण खूप लाईन होती. जवळजवळ 5-6 तास दर्शनासाठी लागणार होते आणि 6 किलोमीटरपासून ट्रॅफिक चालू होती. त्यामुळे भीमाशंकरला मी काय गेलो नाही. पण आम्ही ओझरला आलो नाही. बघा ओझरला पोचलो आहे. त्यामध्ये गणपतीचं दर्शन करूया. सुंदर बनवलं आहे. आम्ही गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा नव्हता असं. खूप छान बनवलं. श्री विश्वेश्वर क्षेत्र ओझर मंदिरात जायचं काय बरं. इथे सगळं लाईन आहे. ओझरला आलो आम्ही. इकडे पण लाईन आहे. मंदिर आहे ओझरचा. जय बोगदान बोललो नाही. बोगदान बोललो मग कुठे बोगदान बोगदा पार केला का